ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काशीद बीचवर आलेल्या एका पुणेकर कुटुंबावर आज सकाळी काळाने झडप घातली। मात्र पोलिसांच्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून एका 20 वर्षीय तरुणीला समुद्रात बुडताना अगदी ऐनवेळी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या रोबोटिक बायोची उपयुक्तता या प्रसंगामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे। या रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टमुळे 20 वर्षीय तरुणीचा जीव वाचवण्यास प्रशासनाला यश मिळाले। आज सकाळी 7:45च्या सुमारास पुणे येथील रहिवासी असलेले आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह काशीद समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते। हे कुटुंब पोहण्यासाठी पाण्यात उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धी साबळे वय वर्ष 20 ही तरुणी अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढली जाऊ लागली आणि बुडत असल्याचे लक्षात आले। या कठीण प्रसंगी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रवीण रोटकर आणि पोलीस शिपाई जितेंद्र माने यांनी जराही वेळ न घालवता तत्काळ धाव घेतली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून या पोलीस कर्मचाऱ्यांनी वॉटरक्राफ्टच्या मदतीने वेगाने समुद्रात धाव घेतली आणि बुडणाऱ्या सिद्धी साबळेला सुखरूप बाहेर काढलं। या देवदूत ठरलेल्या रोबोटिक बायो जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वांनी आभार मानले।